नमस्कार फॅमिली, कसे आहात? मजेत ना? चला तर मग आज तुम्हाला घेऊन जाते मी क्रिकेट स्टेडियममध्ये. डी वाय पाटील नवी मुंबईच्या. हो, आम्ही निघालो आणि बघा जरा रस्त्यामध्ये आम्ही मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय करतोय. वडापाव पण खाल्ला आणि त्यानंतर गरमागरम चहा घेऊन आम्ही निघालो स्टेडियममध्ये आलो. आणि बघू शकता तुम्ही स्टेडियम नवी मुंबई. आणि ते आम्ही सीटवर जाऊन बसलो. मुलींनी आपल्या वुमेन्स टीमसाठी सीट लिहून घेतला होता. आणि त्यानंतर मग काय आम्ही क्रिकेट एन्जॉय करत होतो. बघू शकता आणि खूप चांगली खेळली आपली वुमेन्स टीम. आणि मध्ये आम्ही बघा खूप मजा येते. तर जी मजा स्टेडियममध्ये येऊन क्रिकेट बघण्यामध्ये, क्रिकेट एन्जॉय करण्यामध्ये आहे ना, ती घरी बसून नाही खरंच. आणि खूप छान वाटतं. आम्ही दरवेळेस जेव्हा पॉसिबल असतं तेव्हा आम्ही फॅमिली जातो आणि क्रिकेट एन्जॉय करतो. आणि खास करून आपल्या त्यामध्ये जसं आपण चौका मारत होतो आपली टीम, तसं तो डान्स करत होता, टाईमपास होतो. आणि बघू शकतो खूपच भारी वाटतं स्टेडियममध्ये जाऊन एन्जॉय करायला. आणि मध्येच आम्ही रील वगैरे पण बनवतो. जसं टाईम मिळतो जेव्हा आपल्या स्पीकर्सचे आवाज वगैरे कमी असतात तेव्हा मग आम्ही एखादी रील वगैरे बनवतो माझी. आणि खरंच खूप छान एन्जॉय केला आम्ही. आणि त्याच्यानंतर काही क्लिक करून मग आम्ही बाहेर. आणि दुसरी बात आहे की साऊथ आफ्रिकाला आता प्रॉब्लेम आहे कारण इंडिया जिंकणार 100%. असं वाटलं खूप चांगलं वाटलं कारण की 2023मध्ये जेव्हा बॉईज हारलेली तर तो डिसअपॉइंटमेंट होता. आणि आता वुमेन्सला बघतोय की फायनलमध्ये जाताना तर होप आहे की जिंकणार आहे. काय बोलणार आज? यांच्या आधी माझी पण बाईट होती, पण तेव्हा कॅमेरा कोणी पकडला नव्हता. देन आम्ही गेलो मग बहिणीच्या घरी. ॲक्च्युली बहीण आणि तिचे मिस्टर आम्हाला घ्यायला आलेले कारण की ती स्टेडियमच्या बाजूलाच राहते. आणि देन आम्ही गेलो कारण की आज माझ्या मुलीचा वाढदिवस होता, बर्थडे होता. आणि तो आम्ही क्रिकेटला जायचं म्हणून सेलिब्रेट केला नव्हता, तर तिने घरी बोलावून तिचा सरप्राईज बर्थडे सेलिब्रेट केला. अँड बघू शकता तुम्ही. आणि मुलीने केक कट केला. केक कट करून ती सर्वांना चारत आहे. केक कट करून नंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. बघू शकता भरपूर लेट झालेला. लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.